ते सरसेनापती हंबीर मामांना बघितलं की स्वराज्य भक्कम असं वाटतंय. आणि त्याच वंशाचे आमचे जयाजी मोहिते सर आज आमच्या वाचनालयात उपस्थित आहेत. त्यांचा मी छोटासा एक सत्कार करणार आहे, तर त्यांनी स्वीकारावा. कारण ते एक मनमिळावू त्यांचं व्यक्तिमत्व आहे. जसं आपल्या महाराजांनी, संभाजी महाराज, शिवाजी महाराज असतील, त्यांनी ज्याप्रमाणे रयतेवर प्रेम केलेलं आहे त्या पद्धतीचंच प्रेम त्यांनी आज सुद्धा ठेवलेलं आहे रयतेवर. आणि सर्वांना एकत्र करून त्यांनी मराठा किंवा सर्व हिंदू समाजाला त्यांनी एकत्र करत आहेत. आणि ह्याच्यातून त्यांचं कार्य फार मोठं घडत आहे. आणि त्या अशा त्यांच्या कार्याला माझा पहिला मी सलाम करतो. आणि त्यानंतर मी त्यांचा एक छोटासा सत्कार. हा सत्कार करतील आमच्या वाचनालयाचे ज्येष्ठ वाचक कृष्णा भोमाने. ते आलेत बघत तिथे. हॅलो, आपली ओळख 2 मिनिटं. हे नाही नाही, बाकी झालेलं आहे सगळं झालेलं, काय हरकत नाही. विचारांची देवाणघेवाण करायला सगळ्यांच्या हातात आहे. ते ट्रॉफी दे. जाऊ दे आता. नाही, काय, शाल राहू दे. शाल नको म्हटलं. नको त्यासाठी झाली देऊ नका म्हणून हे झाड दिलं आम्ही, लावणार आणि जिवंत ठेवणार, आमच्या समाधीत लावणार आहे. तर खरोखरच महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर खरोखरच आमच्या मच्छे गावचं भाग्य आणि आमच्या श्री बाल शिवाजी वाचनालय, आमच्या वाचनालयाचं नावच आहे शिवाजी महाराजांच्या नावानं. तर अशा या छोट्याशा 50 वर्षाची अखंड विचारांची परंपरा चालवणाऱ्या वास्तूला आज सौभाग्यानं आणि आमच्या नशिबानं स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते मामा, त्यांचे वंशज म्हणजे त्यांचा अंशच जणू काही आमच्या वाचनालयामध्ये अवतरलेला आहे. त्यांचं आमच्या वाचनालयाकडून, माझ्या सहकार्याकडून, गावकऱ्यांकडून एक छोटंसं फुलाचं रोपटं देऊन आम्ही त्यांचं स्वागत करत आहे. खरं तर कुठंतरी आम्ही छोटंसं पुण्य केलं होतं असणार, म्हणून त्यांचा आज इथं अंश आमच्यामध्ये आलेला आहे. त्यांचं चरणस्पर्श, त्यांची चरणधूल आमच्या या वाचनालयामध्ये आज येऊन पडलेले आहे. तर आमच्या वाचनालयाकडून तुमचं छोटंसं सन्मान म्हणून आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ तुमचं स्वागत करतो. आणि खरं तर आम्ही आज काही बोलणार नाही, आम्ही तुमचं मत म्हणजे ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण इथं एक छोट्या संख्येनं आम्ही उपस्थित आहे. हेच स्वागत तुम्ही स्वीकारावं. धन्यवाद. खाली ठेव, हे सगळंच खाली ठेव. झाड हे राहू दे. वरती राहू. हा, कोण आले मग पाहुणे? त्यांना बोलव. या या. एक मिनिट थांब, एक व्यवस्था थोडस. दादा तुम्ही इकडे बसा, तुम्ही इथं बसा, इथं या तुमच्याकडे. तात्या नाही, इकडे बस, इकडे बसा. नाही जागा बघ. आणि आते की हा या या ये या या ना या. ठीक आहे. जातो एक एक कर. काय करणार? घे एक नंतर तर मी जयाजी मामांना विनंती करतो, मामाच म्हणणार मी, कारण महाराजांचे मामा होते ते, म्हणजे आमच्या सगळ्या बालमावळ्यांचे आमचे मामाच तुम्ही.
तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला तुमचा जो अनुभव आहे, तुमच्या घराण्याचा जो वारसा आहे, अभिमान वाटावा असा वारसा आहे, तो तुम्ही आमच्या मुलांना सांगावा. आणि सर्वांना एक महत्वाची आणि माहीत नसलेली गोष्ट सांगतो. ज्या वेळेला मराठा लाईट इन्फंट्री मधून ज्या वेळेला एक मुलगा सैन्यामध्ये जात आहे आणि त्या म्हणजे ओभडदोबड व्यक्तिमत्वाचं एक ऑफिसर म्हणून ज्या वेळेला तयार होत आहे, आमच्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर जायच्या अगोदर अफसर म्हणून ज्या वेळेला तयार होतंय, तर त्यानं डायरेक्ट सीमेवर न जाता पहिल्यांदा हंबीरराव मोहिते मामांच्या समाधीला त्यानं भेट दिली पाहिजे. हा आमच्या सैन्याचा प्रोटोकॉल आहे. आम्हाला माहित नाही की बाबा ज्या वेळेला सैन्याची मी देशाची सेवा करायला जातो, मी एक अफसर झालो म्हणून ज्या वेळेला तो पॅच लावतो आपल्या छातीवरती आणि गोळी खाण्यासाठी सैन्याच्या सीमेवर जातो, त्यावेळेला तिथं जातो, तो नतमस्तक होतो हंबीर मामांच्या त्या समाधीवरती तळबीडला, आणि तो नंतरला आपल्या ड्युटीवरती जातो. हे काल मामांच्या तोंडातून ऐकते वेळी खरोखरच म्हणजे आमचाच इतिहास आम्हाला किती कमी माहित आहे हे असं म्हणजे वाटलं आम्हाला. आणि मामाला विनंती करतो की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. मी आधी सर्वप्रथम तुम्हाला हे आमच्या सरदारांची ओळख करून देतो. हे किल्ले सदाशिवगड म्हणजे कराडजवळ एक साधारण 3-4 किलोमीटरवरती तो किल्ला आहे, किल्ले सदाशिवगड. हे डोबाल इनामदार शिवपूर्व कालापासूनच असणारं घराणं आहे, म्हणजे छत्रपतींच्या अगोदर म्हणजे निजामशाही वगैरे ह्या कालखंडामध्ये, आणि त्याच्या अगोदरपासून म्हणजे सगळीच मंडळी होती. पण त्याच्यानंतर हे घराणं छत्रपतींच्या बरोबर आलं, आणि छत्रपतींच्या घराण्याचं आणि ह्यांचं नातं असं आहे की ह्यांचे जे वंशज होते सरदार बाळोजी डुबल म्हणून इनामदार, तर ते छत्रपती म्हणजे शंभूराजांचे जे पुत्र होते शाहू महाराज, जे थोरले शाहू महाराज, त्यांचे साडू आणि त्यांचे वंशज त्यांचे साडू होते. म्हणजे महाराजांच्या रक्ताचं नातं त्यांचं, हे त्यांचे बंधू आहेत दोन. तर ह्या वर्षीचा दुर्गा दौडला म्हणजे प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातनं मी एक वंशज तुमच्या बेळगाव मध्ये घेऊन येतो. गेल्या वर्षी हिरोज इंदलकर म्हणजे ज्यांनी रायगड बांधला आहे, तर नुसता रायगड नाही बांधला तर त्यांनी 110 किल्ले बांधलेत. आपल्याला फक्त 2च किल्ले माहिती आहेत की 2 किल्ले बांधल्यानंतर महाराज त्यांना म्हणजे बांधकाम प्रमुख हे पद, एवढं मोठं पद स्वराज्यामध्ये देणार नाही. 110 किल्ले बांधले, तर 2 किल्लेच फक्त आपल्याला माहिती आहेत की एक सिंधुदुर्ग आणि दुसरा रायगड, बरोबर. तर हे 2 किल्ले नाही बांधले त्यांनी 110 किल्ले बांधले, म्हणजे 108 किल्ले आणि हे 2 असे 110 किल्ले बांधलेले. तर अपरिचित मावळे बरेचसे आहेत की ते लोकांना माहित नाहीत, ठराविक मंडळी लोकांना माहिती आहेत. मग हंबीरराव असतील, तानाजी मालुसरे असतील, शिवा काशेद असतील, जीवा महाले असतील, हे असे जे फ्रंटला असणारी मंडळी होती ती मंडळी बरीचशी माहिती आहे. पण प्रत्यक्ष रणांगणावरती लढणारा मावळा हा आपण लक्षात ठेवला नाही. तर इथं बसलेले आहेत त्या प्रत्येकाच्या घरातला एक मावळा रणांगणावरती होता. हे तुम्ही सगळे वंशज आहात, कारण तो जर मावळा नसता तर शिवरायांना पण स्वराज्य करता आलं नसतं. पण तो सामान्य ढाल तलवार घेऊन लढणारा मावळा, एक भाऊ शेती करायचा आणि दुसरा भाऊ सैन्यामध्ये असायचा. महाराजांनी प्रत्येकाला स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं. तर आपल्या घरातलाही एक माणूस स्वराज्यामध्ये होता, म्हणजे आपले स्वराज्यामध्ये काहीतरी नातं होतं हे निश्चितपणे. आमचे आजोबा आणि पंजोबा हे सगळे निजामशाही कालखंडापासून जे स्वराज्यामध्ये होते, पण त्यांना खरं रूप आलं ते 13/1/1626 आम्हाला तळबीडची पाटीलकी मिळाली. शिवरायांचा जन्म किती साली झाला? 1627. 8 एप्रिल 1627 ही तारीख खरी तारीख आहे, लक्षात घ्या. 1630 खोटी तारीख आहे. 8 एप्रिल 1627 रविवार, त्या दिवशी नक्षत्र तिथी वार हे फक्त त्याच दिवशी म्हणजे जुळतात, इतर 1630 होत नाही. लक्षात ठेवा, 1630 ही खोटी तारीख आहे. 8 एप्रिल 1627 ही शिवरायांची जन्मतारीख आहे. 19 फेब्रुवारी ही केलेली, निर्माण केली, आपल्या सोयीनुसार केलेली ती. तर हे कशासाठी केलं गेलं तर शहाजीराजांच्या ज्या काही लढाई आहेत त्याच्या तारखा कुठेही जुळत नाहीत. 1630 घेतलं तर शहाजीराजांच्या लढाईच्या आणि शहाजीराजांच्या कारकिर्दीच्या ज्या तारखा आहेत ते पुढं माग सगळ्या जातात, त्यांची कारकीर्द झाकली जाते. ह्या तारखेवरून घेतलं तर म्हणजे शहाजीराजांच्या सगळ्याच लढाई आणि जेवढी कारकीर्द आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये बरोबर ह्याच्यामध्ये जुळून येते.
तर त्या कालखंडापासून म्हणजे हंबीरराव जे शिवरायांच्या घराण्याशी 7 पिढ्यांचे म्हणजे 7 महाराण्या मोहिते घराण्यातनं गेलेले आहेत. छत्रपती शहाजीराजांच्या पत्नी म्हणजे जिजाऊंच्या नंतर दुसरं जे लग्न झालं बेंगलोरला तुकाबाई साहेब, तर त्या हंबीररावांच्या आत्या होत्या. त्याच्यानंतर शिवरायांना दिल्या सोयराबाई साहेब, त्याच्यानंतर दिल्या व्यंकोजी राजांना अणुबाई साहेब, त्याच्यानंतर राजाराम महाराजांना दिल्या महाराणी ताराबाई साहेब, त्याच्यानंतर शंभूपुत्र शाहू महाराज त्यांना दिल्या सगुणाबाई साहेब, आणि तंजावरला परत 2 मुली तंजावरमध्ये दिल्या म्हणजे व्यंकोजी राजांच्या घरी. म्हणजे व्यंकोजी राजांचा आजोळ आहे, त्यांची सासरवाडी, शिवरायांची सासरवाडी आणि मामाचंही गाव आहे ते. त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा आजोळ आहे, राजाराम महाराजांची सासरवाडी. एकूण 7 जावई आहेत आमच्या कुटुंबातले छत्रपतींच्या घराण्यामधले. आणि ती परंपरा आज तागायत आम्ही जपलेली, कारण संरक्षण विभाग आम्ही घेतलेला आहे. माझी आता 17वी पिढी सध्या सीमेवरती हिमाचलमध्ये उभी आहे. आता आर्मीची अखंड परंपरा एकही अशी खंडित झालेली नाही. तर तुम्ही मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कधी गेलात तर माझ्या आजीच्या नावाने एक सोशल फाउंडेशन नावाची संस्था आहे, राधाबाई मोहिते सोशल फाउंडेशन. तर माझे आजोबा लढाईमध्ये धारातीर्थी पडले, तर त्या माझ्या आजीनी 30 वर्षाची पेन्शन विधवा महिलांच्यासाठी दान केलेली. तिथं ही संस्था अजूनही बेळगाव म्हणजे ह्याच्यामध्ये बेळगावमध्ये आहे, ती अजूनही जिवंत आहे. ज्या कोणी विधवा महिला असतील तर त्यांना प्रशिक्षण आणि ह्याच्यासाठी 30 वर्षाची पेन्शन त्यांनी घेतली नाही, 1 रुपया घेतला नाही शासनात. ती महिलांच्यासाठी ती दान केलेली. आता हंबीररावांच्या बद्दल तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही, तर ही परंपरा कोणाला माहिती नाही. आणि बरेचसे अशी घराणे आहेत की ते काळाच्या ओघामध्ये गेलेले, दडलेली आहेत. आता शंभूराजांचे अंगरक्षक, तुम्ही रायगडला कोण कोण गेलाय? सगळे गेलाय. तुम्हाला माहिती आहेत कुठं राहतात ते? आपण पाचाडमधनं ज्यावेळी रोपवेकडे जातो तर तिथं एक उजव्या बाजूला एक साधं कौलारू वगैरे, तर ते शंभूराजांचे अंगरक्षक होते, जोतेजी केसरकर आणि हे रायप्पा. तर हे दोघही अंगरक्षक होते. तर ते रायप्पाचं कुटुंब तिथं राहतं, तर ते कोणालाही माहिती नाही. आपण हे फ्रंटला असणारी माणसं तेवढी लक्षात ठेवली. रायप्पा काळाच्या ओघामध्ये गेले. केसरकर, सातारमध्ये तुम्ही कधी गेला तर केसरकर नावाची एक पेठ आहे, तर त्या जोतेजी केसरकरांच्या नावाने ती उभी केलेली पेठ आहे. असे हजारो मावळे की जे शोधले पाहिजेत आपण. आणि त्यांनी स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवलं. राष्ट्रप्रथम ह्या भावनेने त्यांनी हे सगळं केलं. आपण जे देव, देश आणि धर्म या 3 गोष्टी आपण म्हणतो, पण देहाकडून देवाकडे ज्यावेळी आपण जातो तर त्यावेळी मध्यंतरी देश लागतो. देहातून देवाकडे जातो तर त्यावेळी मध्यंतरी आपल्याला देश लागतो. तर तो देश आपण लक्षात ठेवला पाहिजे. शिवाजी महाराज फक्त घोषणा देण्यापुरते नाही, जगात कुणी ज्या गोष्टी केल्या नाहीत ते छत्रपती शिवरायांनी केल्या. मोबाईलचा शोध कधी लागला माहिती आहे तुम्हाला? बघा, म्हणजे टेक्नॉलॉजी महाराजांची काय होती. एका गडावरून दुसऱ्या गडावरती जो संदेश जायचा, 350 किल्ल्यावरती 1 तासामध्ये मेसेज जात होता. एक समजा काळा धूर असेल, पांढरा धूर असेल, तर तो रायगडवरनं तो मेसेज सुटला तर सगळ्या किल्ल्यावरती तो पोहोचत होता. तिथे काही बॅलन्स मारला बिरला काय असलं पोहोचू शकत नाही असलं नव्हतं. ते कोडवर्ड होते त्या काळातले. आणि जे आपल्याकडे ती मंडळी आहेत अजून, ते खुणा करून सांगतात, ते गोंधळी लोक आहेत तर ते अजूनही ती भाषा टिकून आहे. आणि ह्याचे जनक आहेत भैरजी नाईक. ते भैरजी नाईक ह्यांनी ती भाषा विकसित केलेली आहे की शत्रूला काहीच कळतं कामा नये. जे ह्यांनी काय खूण केली त्याला जर समजा असं बोर्ड दाखवलं किंवा आणखीन असं काही केलं उलट काही ते खुणा असतील तर त्याला करपल्लवी भाषा म्हणतात. तर ती भाषा ही भैरजी नाईकांनी विकसित केलेली आहे. आणि त्या भाषेचा उपयोग संपूर्ण सैन्याला होत होता, कारण सैन्याला माहिती होतं की एकूण 4,500 हेर आपल्या स्वराज्य खात्याच्या ह्याच्यात होते आणि त्याचे ते प्रमुख होते भैरजी. तर भैरजींनी हे विकसित केलेली भाषा, हे सगळ्यात मोठं कार्य भैरजींचं आहे. कारण जर एखादी बातमी चुकीची एखाद्या हेरानी जर दिली तर हजारो सैन्य मरण्याची शक्यता आहे.
मग त्याला शिक्षा असायची. त्या हेरांनी जर समजा चुकीचं काही माहिती केली तर त्याचा शिरच्छेद केला जायचा. बहिर्जी नाईक स्वतः त्याचं हे करत होते. देहदंड. त्या भीतीने देहदंडाची शिक्षा दिली. त्या भीतीने एकही हेर म्हणजे चुकीची माहिती नाही करणार. त्याचं उदाहरण उंबरखिंडीची लढाई. कमी मावळ्यांनी श्री महाराजांनी म्हणजे पानिपत केलं त्याचं. कर्तबखानाला अगदी छोटी खिंड आहे ती, पाहिली असेल तुम्ही. मग हे हजारो सैन्यात म्हणजे गनिमी कावा जे तंत्र आहे आपलं, तर हे सगळं महाराजांनी त्या कालखंडामध्ये आपल्याला दिलेलं आहे. मोबाईलचा शोध 370 वर्षापूर्वी लागलेला आहे, कारण ती पण बिनतारी संदेश यंत्रणा होती. आपण आता हे वापरतो, यंत्र वापरतो, पण त्याचं बेस जो आहे, फाउंडेशन आहे, ते शिवरायांचं. अशी टेक्नॉलॉजी महाराजांनी दिली की पाणी साठवण योजना. आपण आता नाव दिले त्याला, पण हे किती वर्षापूर्वी, 370 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली. महाराजांनी कुठेही किल्ला बांधला नाही असा. डोंगर दिसला आणि किल्ला बांधला, अजिबात नाही. त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, समुद्र सपाटीपासून त्याची उंची किती आहे, आजूबाजूला झाडी किती आहे, वरचा खडक कसल्या प्रकारचा आहे, तो पाणी धरून ठेवणार आहे का, हे सगळ्या शास्त्रशुद्ध अभ्यास केला. उगाच गडावरती गेला, एक राऊंड मारून आला, फिरून आला, खाली आला, ट्रेकिंग झालं, काही त्याचा उपयोग नाही. गड कसा बघावा, तर ह्यातल्या शास्त्रीय सगळ्या दृष्टिकोनातून त्याने अभ्यास केला. तर त्याचं उदाहरण आहे पन्हाळा किल्ला. ज्यावेळी 6 महिने वेढा पडला, पाणी नसेल तर तिथं जनावरं जगू शकत नाहीत, तिथं माणसं जगू शकत नाहीत. ती किल्ला लढवणार का सर? सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पाणी. मग महाराजांनी तिथले सगळा शास्त्रीय अभ्यास केला. ते खडकाची रचना कशी आहे, हा पाणी सोडतोय का, धरून ठेवतोय. 6 महिने पाणी पुरलं आपल्याला. म्हणजे ही टेक्नॉलॉजी किती विकसित झालेली होती त्यावेळी. अशा काही गोष्टी महाराजांनी दिल्या की हजारो वर्ष आपल्याला पुरतील त्या. आणि महाराजांच्या अगोदर आपले पूर्वज प्रचंड हुशार होते. 1000 वर्षापूर्वी आमच्या गडावरती तटबंदीला 11 टॉयलेट आहेत. वसंतगडामध्ये 11 टॉयलेट आहेत. तर ते उघड्यावर जाऊ नका ही संकल्पना कधीची, 1000 वर्षापूर्वी. म्हणजे आपले पूर्वज प्रगत होते हे निश्चित. आपण काही वेळा म्हणतो की ते काय अडाणी होती माणसं, आपण अडाणी. ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कळलीच नाही. त्यांच्याकडून पूर्वंपार काही गोष्टी आपल्याकडे आल्या, तर त्या आपण ते बघितल्या नाहीत, त्या अभ्यासल्या नाहीत. महाराजांनी ज्या काही गनिमी कावा तंत्र हे जे संपूर्ण जगाला दिलं. माझ्याकडे 2 रशियामधनं माणसं आली होती, म्हणजे भैरजी नायकांच्यावर ते अभ्यास करत होते. मग आपण की भैरजी नायक आपल्याला म्हणजे फक्त माहिती आहे तेवढे, त्यांच्या वंशज आमच्या तालुक्यात शेजारी राहतात. 99% लोकांना माहित नव्हतं. मी नाही, इथं कराडजवळ ह्याच्याजवळ सोपणे म्हणून गाव आहे. ते मूळच्या हंगा नदीच्या काठाला त्यांचं गाव आहे, आपल्या ह्याच्याजवळ नगरच्या तिथं. तर ते आंबेरावांच्या बरोबर आलेले आहेत. आणि त्यांचा मृत्यू झालाय बानूरगडला. बानूरगड तो म्हणजे गड नव्हे, तो ऍक्च्युली टेकडी आहे ती छोटीशी. तो त्याला गड म्हणजे लोकांनी हे केलं. तर अशी बरीचशी मंडळी स्वराज्यामध्ये होती की ज्यांनी आपल्याला प्रचंड म्हणजे हजारो वर्ष पुरल एवढी देणगी दिली. आपण त्याचा अभ्यास केला नाही. आणि कुणीतरी काहीतरी सांगते म्हणून आपण ते फॉरवर्ड करत राहायचं. आणि अशा गोष्टी हे नाहीये. आमच्याकडे एक तो हंबीराव पिक्चर कोणी बघितला? सगळ्यात बोगस पिक्चर, लक्षात ठेवा. तो मी पाडलाय. एक 12 ते 15 कोटी रुपयाला त्याला डोक्या उभं केलंय. ऍक्च्युली त्यानं तळबीडचं काहीच दाखवलं नाही. हंबीरावांचं जन्मगाव, जे मूळ ठिकाण आहे, ज्यांची समाधी म्हणजे जिथे आहे, तिथलं काहीच दाखवलेलं नाही त्यांनी. ते सगळं कराडमध्ये दाखवलं त्यांनी. कराडचा आणि हंबीरावांचा काय संबंध? आपण जन्मगाव जर समजा तुमचं मच्छी असेल आणि आम्ही सांगितलं रेकॉर्ड बेळगावचं सगळं किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या गावचं, चालणार आहे का? नाही चालणार. मग तो पिक्चर सगळ्यात बोगस पिक्चर. तो एक प्रतापराव गुजरांच्यावरती एक मध्यंतरी त्या महेश मांजरेकरनं हे केलं होतं. त्याचा मी एक टीजर बघितला आणि महेश मांजरेकरला आम्ही फोन लावला आणि त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब चुकीचं आहे हे. तर ते म्हटले नाही म्हटले, ते मी केलंय ते बरोबरच आहे. मग मलाही राग आला. मी म्हटलं तुमचा पिक्चर कधीही महाराष्ट्रात कुठेही बाहेर येणार नाही, कधीच येणार नाही. आणि संभाजीराजे, मी नाशिकच्या दौऱ्यावर संभाजीराजे होते, तर त्यांना मी सांगितलं, म्हटलं असं झालंय. म्हटलं मी उद्या सकाळी पत्रकार परिषद घेतो.
पत्रकार परिषद घेतली, गेला टप्प्यात पिक्चर देऊन 25-30 कोटी रुपयाला झाला उलटा एका वाक्याने. बोली भाषा आपली त्या पद्धतीची पाहिजे. एकमेकाशी आपण संवाद साधताना तशाच पद्धतीने हे केलं पाहिजे. पुढचा जर रिस्पेक्ट देत असेल तर आपणही द्यायलाच पाहिजे ना, नाही का? हे इतिहासामधनं आपण काय शिकलो, शिवराय कळायला इतके सोपे नाहीत. हजारो वर्ष लोक अभ्यास करतायत तरी कुणालाही कळाले नाहीत. कळाले का? नाही. प्रत्येक गोष्ट महाराजांनी म्हणजे अशा पद्धतीनं, आपल्याकडे 4 फूट लांबीची तलवार आहे, तिचा जन्म झाला वाईमध्ये. ज्यावेळी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान वाईला आला, तर वाईला आल्यानंतर महाराजांनी भैरजी नायकांना सांगितलं की त्यांच्या तलवारी किती लांबीची आहेत बघून या. त्यांनी एका फकीराच्या वेशामध्ये गेले वाईच्या तळावरती आणि तिथल्या एका सैनिकाला ती भिक्षा मागताना म्हटले, तुमची म्हणजे शस्त्र काय सुंदर आहेत एकदम. ते कटोरा ठेवला खाली, मला हातात द्याल का बघायला. त्याला तरी काय माहिती हा माणूस काय आहे काय. त्यांनी हातात ठेवली, त्यांना वजन कळालं. अरे वा, काय सुंदर आहे, लांबी कळाली. म्हणजे त्याची लांबी किती आहे. तर मग महाराजांना सांगितलं भैरजीने येऊन की 1.5 हात लांबी आहे. मग आपली 2-2.5 हाताची 2 हाताची करा. ती तलवार, त्यांचा अर्धा फूट ते 1 फुटाचा गॅप आहे, त्याचा वार आपल्यापर्यंत येणार नाही, पण माझा वार त्याच्यापर्यंत नक्की जाणार. तिची लांबी नियोजन तिथपर्यंत. म्हणजे मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, ते मायक्रो प्लॅनिंग हे शिवरायांच्याकडे होतं. मग मायक्रो प्लॅनिंग जर आपण केलं, नक्कीच म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये जर मायक्रो प्लॅनिंग जर केलं तर निश्चितपणे आपण कुठेही हरणार नाही. मग ते काही असू दे, शेती असू द्या, आणखी बाकी नोकरी असू द्या, किंवा आणखी कुठल्याही गोष्टी असतील, तर मायक्रो प्लॅनिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराज हेच करत होते. सैन्य कमी होतं. ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक झाला तर त्याचा खर्च प्रचंड झालेला होता आणि आता तो खर्च भरून कसा काढायचा. मग हंबीररावांना बोलवून घेतलं त्यांनी महाराजांनी. आता ते सरलष्करच होते आणि सगळी टेक्नॉलॉजी महाराजांचीच उचलली होती. ते म्हणले असाच आपला स्वराज्याचा खर्च म्हणजे राज्याभिषेकाचा प्रचंड झालेला आहे. म्हणले सांगा मोहीम. मग मोहीम सांगा म्हटल्यानंतर त्यांनी महाराजांनी सांगितलं. भैरजीने अगोदरच बातमी आणली होती. सगळे 1 कोटी रुपये नगद होते तिथं. काही शस्त्र होती. मोगलांना सगळ्या रसद तिथनं पुरवली जात होती. तिथं रेशीम होतं, कापड होतं, म्हणजे काय काय गोष्टी होत्या, धान्य होतं, हिरे, मोती, माणिक, पोळे, सगळं तिथं होतं. शस्त्र होती प्रचंड. मग म्हणले म्हणजे तुम्हाला किती रसद पाहिजे, सैन्य किती पाहिजे. ते म्हटले 7,000 मला बस होतील. ते होतं 30,000. ते म्हणले 7,000. महाराज म्हणले 7,000. म्हणले तेवढंच बस मला, 7च्या वर अजिबातच नको. त्यांनी 2 तुकड्या केल्या. 3,500 हजाराच्या 2 तुकड्या केल्या. एक किल्ल्याच्या मागच्या बाजूला ठेवली आणि एका तुकडीला पुढनं सांगितलं की नुसतं पळायचं, काय करायचं नाही, लढाई करायची नाही, काय नाही. फक्त त्यांना दिसलं पाहिजे तुम्ही पळताय हे दिसलं पाहिजे. मग ती पाठीमागे ठेवलेली 3,500 तुकडी आणि ही 3.5ची. 3.5च्या तुकडीच्या मागे 15-20 हजार ते सगळं करत करत म्हणजे अख्खा तळ रिकामा झाला. त्याने फक्त पळायचं आणि एखाद्या गावात जाऊन गडप व्हायचं. असं करत करत त्यांनी एक म्हणजे त्या बहादूरगडापासून एक 1/2 किलोमीटर त्यांना सगळ्यांना नेलं गोळा करून. तिथं राहिले फक्त बाजार बुणगे म्हणजे वाहतूक हमाल करणारे वगैरे. आंबीरावनी 3,500 जे पाठीमागचं होतं ते सगळं भरलं आणि रायगडला पाठवून दिलं. म्हणजे ही तंत्र जी आहे हे महाराजांचं अख्ख्या जगानं स्वीकारलं. आपल्याला महाराज कळले नाही, त्याला हेच कारण आहे खरं. आणि महाराजांनी एकदा वापरलेलं शस्त्र परत तुम्हाला कुठं दिसलं का? वाघनखी तुम्हाला कुठं दिसली परत? प्रत्येक सैन्याकडे वाघनखी होती. कारण गडावरती चढताना बेचक्यात हात घालून, त्याचा वापर दोन्ही हातात घालून, दगडाच्या फटीमध्ये हात घालून तो सैनिक वरती जायचा. तानाजी कोणी पिक्चर बघितलाय? सगळ्यांनी बघितला. घोरपड दिसली का तुम्हाला कुठं? त्यात ती मी कट केलेली. तो घोरपडे पण खोटा आणि ती घोरपड पण खोटी. यशवंत घोरपडे नाव त्याला हे केलेलं नाही येतो. हे खरं श्रेय मावळ्यांचं आहे, लक्षात घ्या. तानाजी मालुसरेंच्या बरोबर 2 मावळे आणि तानाजी मालुसरे हे 3 जण वरती गेले आणि तो दोर टाकला आणि 600 मावळे वरती घेतले. आपल्याला सांगितलं घोरपड. अरे हत्ती शिकतो, वाघ शिकतो, मांजर कुठल्या सर्कसमध्ये बघितले का तुम्ही कधी?
हत्ती आणि मांजराची तुलना होऊ शकते का? वाघाची आणि मांजराची होऊ शकते का? मांजर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ही घोरपड खोटी आहे. मग त्यांचे जे वंशज आहेत डॉक्टर शीतल मालुसरे, मी त्यांना सांगितलं हे जर तुम्ही दाखवलं तर लोक तुम्हाला वेड्यात काढतील. हे नाहीच ते तुम्ही कशासाठी दाखवताय? हे कोणीतरी सांगितलं म्हणून, हे असं नाहीये ते. मग ह्याचे काही पुरावे असले तर दाखवा. मग काहीच नाहीये त्याचं. ती घोरपड खोटी आहे. मग तिथं वाघनखीचा वापर केला गेला. आणि हे म्हणजे ज्या मावळ्यांनी हे ज्यांना श्रेय द्यायला पाहिजे त्यांना नाही मिळालं, हे दुसरेच कोणतरी मध्ये घुसवले. अशा पद्धतीनं आपला सगळा इतिहास ही होत गेलाय. तुम्ही चुकीचं पुस्तक पहिलं वाचा आणि त्याला प्रश्न विचारा, हे असं होऊ शकतं का? मग ही गोष्ट आपण करत नाही. ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला आपला इतिहास 100% म्हणजे सापडू शकतो. कारण नाही, प्रत्येकाच्या घरातला माणूस एक स्वराज्यामध्ये होता. एकट्या कोणी अंबिरावनी नाही, एकट्या तानाजी मालुसरेंनी नाही, एकट्या शिवा काशीदांनी नाही स्वराज्य उभं केलं. त्याच्याबरोबर प्रत्येक सामान्य माणसाच्या घरातला एक माणूस रणांगणावरती होता. त्याच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिले. हे तुम्ही आम्ही एकत्र जर नाही राहिलो, ही 2 बोट आहेत फक्त, ह्या 2ला दाबून ठेवलं तर काय उपयोग आहे त्याचा? हे सगळे एकत्र आले तरच ते होणार आहे, नाही तर होणार नाही. लक्षात द्या. आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी तुमची युनिटी असते तर त्यावेळी पुढची ताकद संपलेली असते. लक्षात ठेवा. आणि ती तुमची ताकद वाढलेली असते, त्याची ताकद संपलेली असते. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला खरा इतिहास म्हणजे माहीत पडू शकतो. बऱ्याचशा गोष्टी अशा पिक्चर म्हणजे पिक्चर असतो. आता सौरभ करडे तिथं आलेला होता. त्याला म्हटलं तुझा काय सहभाग आहे का त्या पिक्चरमध्ये? नाही म्हटलं, मला घेतलं होतं त्यांनी, पण परत त्यांनी मला काढून टाकलं. म्हटलं अरे तू त्याच्यामध्ये लेखक होता असं वाटतं. नाही म्हटलं, तुम्ही बघा म्हटलं, तुमच्या दादांशी चर्चा झाली माझी, तर म्हणून मी म्हटलं आता व्याख्यान देणार तो सौरभ करडे. म्हटलं माझं काही नाहीये त्याच्यामध्ये, मला त्या निर्मात्यानंच काढून टाकलं. हा म्हटलं तुझं नाव मी बघितलेलं होतं. तर पिक्चराइज ह्या गोष्टी आहेत त्या खोट्या दाखवल्या जातात, त्यांना पैसे मिळवायचे असतात. पण आपला इतिहास त्याचं काय? त्यांना पैसे मिळवायचे. मग अशा पिक्चरला बॅन करा, अजिबात बघायला जायचं नाही. बाजीप्रभूंचं काय दाखवलंय मला सांगा तुम्ही? पावनखिंड काय पिक्चर दाखवलंय? असं नाही. हंबीराव पिक्चर मध्ये पण तसंच दाखवलंय. कुठलाही माणूस, शिवरायांचं हे तंत्र नव्हतं की म्हणजे छाती उघडी करून जा आणि माझ्या छातीत तलवार घाल म्हणून. होतं का? वेळ पडली ढाल तलवार टाकून देऊन जीव वाचवायचा. तो माणूस वाचला तर पुढं ही होऊ शकतो. तो तोफेतनं आलेला गोळा तो आंबीरावनी छातीवरती घेतलाय. कसं शक्य? कुठलाही माणूस हे करू शकतो का? त्याचा जीव त्याला म्हणजे महत्वाचा आहे ना. तर तो गोळा लागलेला नाही. लक्षात घ्या. 99% लोकांना माहित नाही त्या तोफेच्या गोळ्याच्या ह्याच्यातला एक तुकडा लागलेला आहे. कारण गोळा लागला असता तर शरीर काही राहिलं नसतं. 1688 शंभूराजांनी ती समाधी बांधली. तो देह तिथनं तळबीडला आणला आणि ती अग्नी समाधी, तिथं अग्नी दिले त्यांना. हा, तर हे अशा पद्धतीनं हे आता बघायचं काय, घ्यायचं काय हे आपण ठरवायचंय. आणि ह्याला एकमेव कारण की तुम्ही वाचलं तर वाचाल. म्हणजे वाचनाला ते आहे म्हणून मी सांगत नाही, पण हे निश्चितपणे वाचलं पाहिजेच. हे तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं टॉनिक आहे. तुम्ही थोडंसं वाचा, रोज थोडंसं वाचा. एकदम अख्खं पुस्तक कधी वाचू नका. थोडं थोडं वाचत गेला तुम्हाला ते चालना देत राहणार. आणि काय लिहिले आणि आपण काय केलं पाहिजे हे पुस्तकं तुम्हाला शिकवणार. मग शाळेत काय नुसती पाटी घेऊन गेला तर, पेन्सिल घेऊन गेला तर चालत नाही का? त्याला अंकलिपी लागते, आणखी काय लागते, पुस्तकं लागतात ना बरोबर. मग हे जर असेल तर आपण कुठंतरी वाचू शकतो. नाहीतर हे जर गेलं तर तुम्ही वाचणार नाही हे निश्चितच. म्हणून पुस्तकं वाचणं हे गरजेचं आहे. माझ्याकडे लायब्ररी पुस्तकं आहेत. मी 25 पुस्तकं काल परवाच एका कॉलेजला भेट दिली. कोणी पुस्तक दिलं तर मी जपून ठेवतो. आणि सगळ्यात मला वाईट वाटतं जास्त माझं पुस्तक हरवलं तर. कारण एखाद्यानं दिलेली ट्रॉफी गेली तरी हरकत नाही, पण माझं पुस्तक गेलं हे मला सगळ्यात वाईट वाटतं. हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. वाचन हे आपल्या, कारण वाचलं तर पुढचं ही होईल. आता आपल्या पूर्वजांनी
काही लिहून ठेवलं म्हणून आपल्याला ते हे आलं, बरोबर. मग अशाच पद्धतीने हे तरच आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील ना. ते वाचलं नसतं आपण तर काय माहित आपल्याला ह्यांनी काय लिहिलेलं आहे ते. चला आता आम्हालाही जायचंय मराठा लाईफ इन बंड्रीला, तिथं सेंटरला भेट द्यायची. बापरे. आपलं जसं धन्यवाद. मामाला धन्यवाद देतो. उद्या दसरा आहे आणि खरं तर विचारांचं सोनं उद्या लुटलं गेलं पाहिजे, तर मामाने ते लुटायच्या अगोदर आमच्या हातामध्ये त्यांनी दिलं. तर ते विचारांचं सोनं काय आहे, जर तुम्हाला टॉनिक जर पाहिजे असेल तर तुमच्या शरीराची वाढ नक्की 100%. अगदी म्हणजे तुम्ही रोज 4 पानं वाचा. तुम्हाला ज्याला झोप येत नाही ना त्यानं तो प्रयोग करून बघा. गोळी असेल घ्यायची ती बंद करून ठेवा बाजूला, एक 4-5 पानं वाचा, आरामशीर झोप लागणार तुम्हाला. ते औषध आहे. हो. हे काही गोष्टी अशा बिना औषधाच्या बऱ्या होतात. मनगट आणि मेंदू हे तुमचं जर काम करत नसेल तर तुम्ही कामात न गेला म्हणून समजा. लढायला हेच तंत्र वापरलं जायचं. मन स्थिर नसेल तो शत्रूशी लढू शकत नाही. मनगट तुमचं मजबूत नसेल तुम्ही तलवार वापरू शकत नाही. आणि मेंदू जर काम करत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. शिवचरित्र नुसतं जय म्हणण्यापुरतं कधीही करू नका. त्याचा अभ्यास करा, वाचन करा भरपूर. महाराज काय होते हे कळायला आपलं हयात तर पूर्ण जाणारच त्याच्याबद्दल नाही, पण काही अंश त्यातला आपल्याला जर सापडला तर आपण निश्चितपणे सक्सेस होऊ शकतो कुठल्याही गोष्टीमध्ये. मला एक मुंबईमधनं फोन आला आणि आपले 306 नागरिक परदेशी अडकले होते. तर त्यांनी नंबर कुठून घेतला मला नाही माहिती. एक सामाजिक कार्यकर्ते होत्या. तर मला म्हटल्या असं आपले म्हणजे मजूर बाहेर गेलेले आहेत परदेशी आणि त्यांना भारत गव्हर्नमेंट घेत नाही कोरोनाच्या काळामध्ये. तर मग आपल्याला काही करता येईल का? मी म्हटलं 100% करता येईल. काही नाही विचार केला अजिबात. आधीच म्हणजे व्हायच्या अगोदर जर नकार म्हटल्यानंतर ते होणारच नाही. मी म्हटलं 100% करता येईल. म्हणलं मला एक तासभर वेळ द्या फक्त. आणि मी रानात पाणी पाजत होतो आणि बसलो आणि परत माझ्या डोक्यात आयडिया आली की अरे म्हटलं हे सहज करू शकतो आपण. मी संभाजीराजांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना म्हटलं असं असं झालंय, आपल्याला काय करता येईल का? म्हणले करता येईल, ठेवा म्हणले तुम्ही फोन, मी बघतो म्हणले. त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मग मुख्यमंत्री कार्यालय कामाला लागलं. अमित शहाना फोन केला त्यांनी, पंतप्रधान कार्यालय कामाला लागलं आणि नेपाळच्या राजांना फोन केला. आणि 1 जून 2021 सकाळी 6 ते 10 या वेळात ती बाउंड्री खुली केली आणि 306 नागरिक भारतामध्ये आणले. आणि ते आपापल्या जिल्ह्यामध्ये लोकांना पोहोचवलं शासनानं. आपण काय केलं? काहीच नाही केलं. ते सगळे त्यातला एकाच तरी रोज फोन असतो, आम्ही तुम्हाला भेटायला कधी अजिबात येऊ नको, तू तुझ्या कुटुंबात सुरक्षित आला हेच मोठं बक्षीस आहे, कशासाठी मला भेटायचंय तुला? मी काहीच केलं नाही, फक्त मला जी बुद्धी सुचली हे असं कर, त्याचा उपयोग झाला. हे अशा पद्धतीनं मला हे जमणार नाही असं नाही म्हणून मी करणारच म्हणून जर तुम्ही ज्यावेळी कराल ना तर त्यावेळी निश्चित तुम्ही सक्सेस व्हाल. धन्यवाद ओमा. कुणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील, काय शंका प्रश्न काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. विचारा काय असेल. बोल, सांग. हा सांग. जास्त वेळ घेत नाही. नाही बोला. तुम्हाला काही असं आणि एवढ्या त्या आपल्या छोट्याशा हातात हा चालू. या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती म्हणजे खरोखरच आमचं भाग्य उद्याला आलं असं मी समजतो. आजचा योग खरं म्हणजे उद्याच्या ऐवजी आजचाच योग जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतंय. आणि एवढी माहिती आम्ही आता वाचली असतील पुस्तकं, ऐकलं असेल तोंडी माहिती वगैरे, पण ही जी माहिती आता तुम्ही पूर्णपणे आम्हाला दिली ही माहिती आम्ही कुठे अजून आता ऐकलेलीच नाही. हा तर बरोबर. ही माहिती महत्वाची आहे. आणि ही महत्वाची जी माहिती आहे ही माहिती आपल्या अलीकडच्या पिढीला तर ते माहीतच नाही. गेली 65 वर्ष जवळजवळ हा महाराष्ट्राचा आमचा सीमा प्रश्न हो. गुंतागुंतीचा होत दिवसेदिवस वाढत चालला. बरोबर. गुंतागुंती वाढतच चाललंय.
बरोबर. आणि प्रत्यक्षात बघितलं तर निर्णय असा काहीच होत नाही. आणि आम्ही आता एखाद्या पुढाऱ्यावर आम्ही विश्वास ठेवून हे असतो बरोबर. आणि निर्धास्त असतो. आणि पुढारी म्हणजे आमचे सर्वस्व आहे. जसं तऱ्हेनं आम्ही जसा शिवरायांच्यावर विश्वास ठेवला आज तागायत बरोबर. कित्येक वर्ष, हो. तो विश्वास आम्ही जर आज ठेवावा म्हटलं तर तशा तऱ्हेची पुढारी फार कमी झाली. नाही. बरोबर. कोणालाच नाही राहिले. हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत की नाही त्याचा शंका आहे. बरोबर. हा प्रश्न चिघळत का चाललाय, याच्या पाठीमागे निष्ठा नाही. आणि ती निष्ठा आता याच्या पुढे कमीच होताना का ह्या पिढीला आता, माझं तर वय जास्त नाही तसं बिडलं 84 वर्ष चालू आहेत, पण तरी पण मी जे काय पाहिलेलं आहे या सीमा प्रश्नाच्या बाबतीत 56च्या वेळेला पहिल्यांदा सत्याग्रह झाला त्यावेळेला माझे वडील त्या सत्याग्रहात उतरले. खाली असे बसून बोला तुम्ही. बसा बसा खाली. नाही, राहू दे. नाही नाही नाही, खाली बसा तुम्ही. हा. आपल्या सूचनेप्रमाणे. बरं, 56 साली माझे वडील सत्याग्रहामध्ये खानापूर तालुक्यातून, खानापूर तालुका आमचा, खानापूर तालुका म्हणजे साधारण तुम्हाला कल्पना आहे प्युअर मराठी. हो. तिथं कानडी म्हणजे काय नाही. हेच आम्हाला माहित नाही. आणि मला अजूनही कानडी येत नाही. बरोबर. तर याच्यामध्ये आम्हाला काहीच कानडी म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे समजून आम्ही चाललेलो होतो. आणि तशा परिस्थितीमध्ये माझे वडील अशिक्षित, शेती करणारे, धंदा मुख्य म्हणजे शेतीचा, आणि त्या व्यवसायातून त्यांना आमच्या पुढाऱ्यांनी थोडंसं हवा भरल्यानंतर ते तयार झाले सत्याग्रह करायला. आणि त्या तुकडीमध्ये बऱ्याच लोकांना अटक झाली. त्याच्यामध्ये 6 महिने माझे वडील तुरुंगात होते. आणि त्यावेळेला आम्हाला वाटलं की हे सीमा प्रश्न म्हणजे काहीतरी आहे, महत्वाचा आहे, आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं. पण पुढे पुढे त्याला फाटे फुटत गेले आणि ते जी काय निर्धाराची भाषा होती ती संपत आली. आणि आज बघितलं तर आमच्या या नवीन पिढीमध्ये त्याचं काहीच म्हणजे गंध नाही. आता ही जी तुम्ही माहिती सांगितली ही माहिती आम्हालाच नाही, मग आम्ही यांना कसं देऊ शकणार, बरोबर. हा प्रश्न आहे. तर यासाठी हा असा प्रचार किंवा शब्द जे आहेत ते कानावर येण्यासाठी पब्लिकमध्ये अशी एखादी सभा व्हावी अशी माझी एक इच्छा आहे. आणि शक्य झाल्यास आपल्या अलीकडं दुर्गादौडमध्ये बरीचशी मुलं याच्यामध्ये सामील होतात. अशा मोक्याच्या वेळेला जर नियोजन करून तुमच्यासाठी व्यक्ती एखादी समोर जर आली तर त्यांनी तो इतिहास मांडल्यानंतर मार्मिक तऱ्हेनं तो मांडला जाईल आणि लोकांच्या मनावर तो ठसेल असं मला वाटतंय. तेव्हा ही एक सूचना माझ्या वतीनं मी निश्चित निश्चित त्याचं हे व्हावं म्हणजे अपेक्षा माझी पूर्ण होईल. आणि शक्यतो आमच्या हयातीमध्ये हा सीमा प्रश्न निकालात निघावा अशा तऱ्हेच्या दृष्टीनं काही जर राजकारणामध्ये तुम्हाला बदल करता येत असेल, महाराष्ट्राच्या नेत्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो होता आम्ही, कारण इथले जे नेते आमचे आहेत ते आता त्या दृष्टीनं आम्ही विश्वास ठेवण्याच्या इतपत आहेत की नाही मला जरा शंका वाटायला. आमचे तुमच्यापेक्षा दुप्पट घाणेरडे झाले, त्याचं काय करायचं. नाही, तरी पण मी काय म्हणतो हा. की आपल्यासारखी काही एकनिष्ठ माणसं जी आहेत त्या लोकांनी थोडंसं त्यांच्या पाठीशी राहून किंवा त्यांच्यावर दबाव आणून म्हणा त्याला थोडंसं वाट द्यावी आणि त्याच्यातून मार्ग काढून एकदम मोकळं तर मोकळं, होय बाबा इथं तर इथंच मरा, नाहीतर इकडे येऊन मरा, असं काहीतरी तुम्ही निर्णय घ्यावा अशी आमची एक इच्छा आहे. नाही आणि हे विचार पुढच्या तुमच्या राजकारण्यांच्या कानावर घालावेत अशी मी सर्वांना अगदी नम्र म्हणजे मनापासून विनंती करतो. एवढंच माझं सांगणं आहे. आम्ही इथून जाईपर्यंत आमचे ते आहेत तिथं राहतायत का नाही माहित नाही. म्हणजे महाराष्ट्रातनं आम्ही जाईपर्यंत संध्याकाळी ते कुठंतरी तिसरीकडेच गेलेले असतील. नाही नाही, हे काय तुम्हाला सांगू का, हे सगळे चोर आहेत 100%. कारण हे कसं आहे, तुम्हाला वेगळं सांगणार, ह्यांना वेगळं सांगणार, मला, आणि तिघांना एकत्र येऊन देणार नाहीत. हेच महत्वाचं आहे. आता हे तिघे जर एकत्र झाले तर त्याचं काही शिल्लक राहत नाही. इथं सुद्धा तेच चाललेलं आहे. पण हे त्यासाठीच मी म्हणतोय, वाचल्याशिवाय ज्ञान येत. हे सगळे आपली युनिटी जी आहे, मी म्हटलं नाही का 2 बोटं हे अशी आहेत आणि 3ला झाकून ठेवलंय. 3 जर ओपन झाली तर हे 5 झाले. 5 कशालाही म्हणजे उचलू शकतात, काही करू शकतात. पण ते 3 दाबून ठेवले, त्यांचं काय करायचं. त्यावेळेला ते 1 मिनिट महाजन आवाज महाजनची हो. नेमणूक केली त्यावेळेला सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण गृहमंत्री हो होते. हो त्यांनी जर हे थोडं जरी ह्याच्यात लक्ष, कर्नाटक नेत्यांनी जसं लक्ष घातले
तसं आमच्या नेत्यांनी जर लक्ष घातले असते तर त्यावेळेला प्रश्न होत होतं सुटला. बरोबर. पण आमच्या नेत्यांनी लक्ष घातले नाही त्याच्यावर. नाही ते कसं होतं, आता यशवंतरावांनी तसं बरेचशे गोष्टी केल्या, पण महत्वाची गोष्ट ही होती ती केली नाही. हा. बरोबर, खरं आहे ते. आम्ही आज तसं जर गेले असतो तर शिवाजी महाराजांच्या फोटोला त्यांचा फोटो लावून हो, 100% हे 100%. केलो असतो. खरं आहे ते. पण आज कर्नाटकातले सगळ्या पक्षाचे लोक येत होतात, मंत्री खासदार कुठल्या पण हो. पक्ष असू दे सीमा प्रश्नाच्या बाबतीत, पण आमचे नेते होत नाहीत महाराष्ट्रात. खरं आहे ते. खरं आहे ते. खरी ही खंत वाटते आम्हाला. आम्ही प्रश्न सीमा प्रश्न महाराष्ट्राचा म्हणत नाही, बेळगावचा सीमा प्रश्न हो बरोबर आहे. हे वाईट वाटतंय आम्हाला. सर्वप्रथम आमचे बजरंग दादा आहेत, आमच्या वाचनालयाचे आधारस्तंभ हो, आहेत हो. आणि मी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आहेत. सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद मानतो की तुम्हाला इथपर्यंत आणि आम्हाला भेट करून दिल्याबद्दल. नाही ते आमच्याकडे आले त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो. ते महत्वाचं आहे. ते आले त्यांनाच नसते, धन्यवाद नाही, ते आले नसते आमच्याकडं, हा. आणि ते पण एवढ्या रात्रीचे आले हा. म्हणून ते जमलं. आणि एक म्हणजे तुमच्याकडे यायला हे आणि मी पण काय या वाचनालयाशी पहिला हे नव्हतो, आता बरं. 4-5 वर्ष झाली जवळ. खरं वाचनालयाला येण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीमान योगी जे पुस्तक वाचलो, त्याच्यानंतर पुढं काय तर राजा छत्रपती पण वाचलो, बरं. त्याच्या पुढं काय असं उत्सुकता निर्माण झाल्यानंतर संभाजी पुस्तक आमच्या मित्राकडे होतं, विश्वास पाटलांचं. हा विश्वासराव पाटलांचं. मग संभाजी पुस्तकच्या पुढे वाचायला चालू केलो. जर हंबीरराव मामा नसते तर स्वराज्याचं काय, तो निर्णय घेतले नसते तर. हा. ते सगळ्यात- बुडणारं स्वराज्य वाचवलं. हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट जो स्वराज्याचा होता तो तिथूनच होता. आणि आज तुम्ही आल्यामुळे खरा इतिहास, पुस्तकात नसलेला पण इतिहास आम्हाला बरीचशी समजल्याबद्दल- मंडळी म्हणतात की म्हणजे सक्का भाचा असताना त्यांनी ह्यांच्या संभाजीराजांच्या पाठीशी का राहिले, हा तर त्याला एक खरं कारण एक आहे की ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक झाला तर त्यावेळी युवराज पद हे शंभूराजांना दिलेलं होतं आणि त्याचे साक्षीदार होते हंबीरराव. हा. बरोबर आहे सर. आणि ती माणसं एक वचनी होती हा की एकदा जर वचन दिलं तर ते माघार घेत नव्हते. हा आणि त्यांनी बघितलेलं होतं की पुढचं युवराज पद कोणाला दिले, मग तिथं नातं नाही बघितलं त्यांनी, निष्ठा. स्वराज्य निष्ठा. स्वतःची त्यांनी ते भाचा मग बहिणीचा मुलगा आहे, मग ते बहिणीच्या विरोधात आपण कसं जायचं हे नाही बघितलं. म्हणजे राष्ट्रप्रथम स्वराज्य प्रथम. त्यांनी शंभूराजांच्या पाठीशी उभे राहायचा निर्णय जो घेतला तो योग्यच होता. ते भाचा आणि हे आहे ते उभे राहिले असते तर आम्ही इथं आलो नसतो, तुम्ही आमच्याकडे आलो नसता. ही स्वार्थी मंडळी आहेत, ह्यांच्याकडे कशाला जा. नाही, बरोबर आहे. शंभूराजे मोठे होते, मग गादीचा मान कोणाला होता, अर्थातच शंभूराजांना होता. आणि पुढचं युवराजपद हे महाराजांनीच दिलेलं होतं, मग त्याच्यामध्ये कोणी तक्रार करू शकत नाही. नाही, आणि म्हणून ते खरं म्हणजे उभे राहिले शंभूराजांच्या पाठीशी. होय, कारण सगळं मंत्रिमंडळ पण हे माहीतच होतं, हो. तरी पण त्यांनी साथ नाही, दिली नाही, नाही. ते मंत्र्यांचं काय होतं, ऍक्च्युली मंत्र्यांना हे करायचं होतं की अल्पवयीन राजाराम महाराजांना गादीवरती बसवायचं होतं आणि स्वराज्याचा सगळा ताबा घ्यायचा होता. खरं कारण हे होतं. हा. आणि सोयराबाईच्या बद्दल जे चुकीचं सांगितलं जातं, आता गंमत सांगतो की हे तुम्हाला कसं वाटतं की सोयराबाई ह्या अशा असू शकतील का? चूक एकदम नाही, चूक आहे. चूक आहे. हा ब्राह्मणाने नाही, ऐका मी गंमत सांगतो, हा, ह्या असू शकतील का? शक्यच नाही. आता असं आहे की पुढची नाती निर्माणच झाली नसती, हो. हा. मग त्याच्यानंतर चार म्हणजे मुली त्या कुटुंबात केल्या, हा. मग ते पुढे झालं असतं का? नाही, बरोबर आहे. संभाजीराजांचं एक पत्र आहे, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्यांनी की आमच्या आऊसाहेब स्फटिकासारख्या निर्मळ होत्या. मग तुमच्या आमच्या म्हणण्याला झिरो किंमत आहे. शंभूराजे जर असं म्हणत असतील आणि शंभूराजांनाच म्हणजे त्यांनी त्रास दिला असं लोक म्हणत आहेत, मग शंभूराजांनी जे पत्र लिहिले स्वतःच्या शिक्क्याचं आणि सहीचं, तर ते जर म्हणत असतील आमच्या आऊसाहेब स्फटिकासारख्या निर्मळ होत्या, तुमच्या आमच्या किंवा लेखक पुढे काही लिहिलं असेल त्याला झिरो किंमत आहे. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांनी होत्या, पण होय. असं काय त्यांना मारलेलं आणि वगैरे असं काही. सहीबाईंच्या मारलं, हे केलं, सगळं खोटं लिहिलं हे सगळं. सहीबाईंच्या नंतर जे म्हणजे वारल्यानंतर सगळ्यात जवळ जे होत्या त्या सोयराबाईच होत्या त्यांच्या. स्वराज्यामध्ये सगळ्यात मोठा त्याग होता सईबाईंचा. हा.
येसुबाईंचा हं. 29 वर्ष कैदेत होते. आणि त्याच्या बरोबरचा एक मावळा 29 वर्ष कैदेत होता, त्याचं नाव जोतेजी केसरकर. त्यांच्या सेवेसाठी राहिले होते ते हं. 29 वर्ष. 18 वर्षानंतर शाहू महाराजांना सोडलं. ताराराणींचं आणि शाहू महाराजांचं भांडण लागावं यासाठी त्यांना सोडलं, पण त्या तिथंच होत्या. मग त्यांच्या बरोबरीनं त्याग केला त्या मावळ्याने. 29 वर्ष कैदेत राहिली. सर मला म्हणजे स्वराज्याची काय निष्ठा आता असू म्हणजे काय शकते. सांगायला की हा. हा अपरिचितने स्वच्छ आणि खरा इतिहास पुढे नसेल तुमच्यासारखे सरदार लोक का आहे. आम्ही सगळीकडे जाईल तिकडे आम्ही स्पष्टपणे मांडत असतो. कितपत ते येतं? तुला समजा हे वाटतंय, तुझ्याकडे काय पुरावा आहे का? माझ्याकडे आहे, तुझा हे घेऊन. हं. माझ्याकडे 5,000 वकील काम करतात ह्या संदर्भात. मुंबई हायकोर्टचे एक वकील आहेत, ऍडव्होकेट अनंत दारवटकर. तर त्यांनी अद्वितीय छत्रपती शंभूराजे हे 5 खंड लिहिलेत. आणि 5व्या खंडाचं प्रकाशन माझ्या आणि भारताचे माजी न्यायमूर्ती PV सावंत साहेब आमच्या दोघांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. तर त्यांनी 6,500 पानं लिहिलेत. 6,500 पुरावे उपलब्ध आहेत त्यांच्याकडे. ते खोडून चॅलेंज आहे त्यांचं. त्या पुस्तकाच्या ह्याला जर तर तसलं काही चालणार नाही. तुझं काय असेल ते देशाच्या कुठल्याही कोर्टात घेऊन ये, कुठले म्हणजे हिथं नाही. तू मद्रासला म्हणला, मी मद्रासला येतो. कोणतं पुस्तक? अद्वितीय छत्रपती शंभूराजे. 6 प्रती. हं. 5 खंड आहेत. तर शंभूराजेंच्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणतो ना की शंभूराजांना पकडून नेताना म्हणजे आपल्या लोकांनी प्रतिकार का केला नाही. ते 20,000 सैन्य होतं. 2,000 सैन्यानिशी जोतेजी केसरकर त्याला भेटले होते. 2,000 सैन्य खलास झालं. जोतेजी केसरकर निसटले ते. ही गोष्ट आपण नाही सांगत. कमल गोखलेंनी पण अभ्यासपूर्ण लिहिली. वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, ह्यांनी पण ते सत्यापर्यंत आले. सांगतो, सत्यापर्यंत आले आणि सत्याच्या माघारी फिरले. ते सत्य मांडत आणले, पण त्यांच्यावर काही दबाव आला असेल आणि त्यांच्यावर काही दबाव आला, ते सत्यापासून माघारी फिरले. पण सत्य मांडत तिथपर्यंत आणलं कमल गोखले आणि वासी बेंद्रे. चांगलं आहे म्हणजे अभ्यासपूर्ण लिहिली. आणि खरोखर शिवाजी महाराजांनी जे पेरलं, म्हणजे आम्ही पेरणी करतो काय पण 3 महिने 1 वर्षाचं पीक असेल, 6 महिन्याचं पीक असेल. खरं आता तुम्हाला बघितल्यावर पूर्वज आणि 350 वर्षानंतर पण ते पीक कसं असतंय हे तुम्हाला बघून तुमचं ऐकून पूर्वज असं- किती हुशार होते मी सांगतो तुम्हाला. असं वाटायला आम्हाला. शेतात आपण भुईमुगाचं पीक घेतो, शेंगा असतात त्या, त्याच्यामध्ये चवळी जी असते त्याचं हे टाकलेलं असतं थोडं थोडं, कुठंतरी म्हणजे हे टाकलेलं असतं. तर ते का टाकलेलं असतं माहितीये का तुम्हाला? ऍक्च्युली मुख्य पिकावरती रोग पडू नये आणि त्याच्यावर मावा, टिक्का, तांबेरा हे जे रोग आहेत तर ते त्या चवळीवरती जावे. ते सापळा पीक आहे. बाहेर रोगाचा अटॅक मुख्य पिकावरती होऊ नये त्याच्यासाठी ते टाकलेलं असतं. आणि माकडं जी त्रास देतात ते तुमचं मुख्य पीक शेंगा असतील ते नाहीत खाणार, ते चवळीच्या शेंगा खात बसणार. ते सापळा पीक आहे. ते बघा तुम्ही प्रयोग कुठं गेला तर हे सत्य आहे. म्हणजे आपले पूर्वज शास्त्रज्ञ होते आणि हुशार आहेत. हे आता 70,000 रुपये पगार घेणारा तो लाबाड आहे, त्यानं आपल्या पूर्वजांचं चोरलेलं आहे. तो कृषी अधिकारी विचारा तुम्ही त्याला. ते पेरणीचं चाड असतं माहिती, पेरतात ते. हा, आता दाखवू द्या मला कुठल्या कृषी अधिकाऱ्यानं ते बांधून 1.5 लाख रुपये पगार घेतो ते बांधून दाखवू द्या. ह्यांना ते जमणार, त्याला नाही जमणार ना. ते दोरी बांधायचं, ते मोगना वगैरे असते ना ते. हा, मग पूर्वज हुशार होते का अडाणी होते? हुशार होते. आपण अडाणी. चला चला भेटूया. जय शिवराय. जय श्री